उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी काटेवाडीच्या ग्रामस्थांसमोर अजित पवारांवर टीका केलेली आहे। गावकऱ्यांसमोर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। मी नेहमीच अजितदादांबरोबर राहिलो, चांगला काळ असेल वाईट काळ असेल जे काय निर्णय घेतले त्याला मी नेहमीच साथ दिली। मात्र आता पवार साहेबांचं वय 83 झालं असून त्यांना सोडणं हे मला पटलेलं नाही। अजितदादांनी घेतलेला हा निर्णय वेदना देऊन गेल्याचं श्रीनिवास पवार यांनी म्हटलंय। माझं असं दादांना म्हणणं होतं की आपण आमदारकीला तू आहेस तर खासदारकी तरी आपण साहेबांच्या दिली पाहिजे, कारण साहेबांचे जे काय आपल्यावर उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांचे किती उपकार आहेत। आणि साहेबांचं वय आता 83 झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही, कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दादांची वर्ष आहेत, साहेबांची काही नाही। तो विचारच मला अतिशय वेदना देऊन गेला। साहेबांच्या बद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी काय केलं म्हणजे ह्याच्यासारखा आश्चर्यकारक प्रश्न नाही। ज्या साहेबांनी आपल्याला 4 वेळा उपमुख्यमंत्री केलं, 25 वर्ष मंत्री केलं, तरी सुद्धा म्हणायचं काकांनी माझ्यासाठी काय केलं। असं काका मला मिळालं असतं तर मी पण खुश झालो। मी नेहमी दादांच्या बरोबर राहिलो, चांगला काळ असेल वाईट काळ असेल जे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली। कुठल्या याच्यामध्ये मी कधी कारण भाऊ म्हणून तो म्हणत तसे मी उडी मारली, कधी विचारलं नाही की असं का करायला पाहिजे का। मला वाटलं बऱ्यापैकी लोक मला ओळखतात, तिथंच लहानाचं मोठं झालं। पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादांना म्हणणं होतं की आपण आमदारकीला तू आहेस तर खासदारकी तरी आपण साहेबांच्या दिली पाहिजे। ही बीजेपीची चाल आहे, जी वस्तुस्थिती ही RSSची केव्हापासूनची चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव संपवायचं होतं। त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं, जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये फोडता येतो तेव्हाच ते घर संपतं, नाही तर घर एक असतं तर ते संपूच शकत नाही।